शिष्य व हितचिंतक परिवार गोवा, श्री महागणपती भवानी शंकर बांदेश्वर ब्राह्मण महिषासूर मर्दनी देवस्थान माडेल थिवी आणि कला व संस्कृती संचालनालय गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या 19 नोव्हेंबर रोजी या महागणपती देवस्थानच्या प्रांगणात पंडित वामनराव पिळगावकर आणि पंडित परशुराम कामुलकर स्मरणार्थ 7वा संगीत समारोह इथं साजरा होणार आहे। या समारोहाचे उद्घाटन या भागाचे आमदार आणि मच्छीमार मंत्री मान्य श्री निळकंठ हळणकर करणार आहेत। त्याचबरोबर संगीत क्षेत्रातील भजनी क्षेत्रातील माननीय श्री दुर्गाकुमार नावती सन्मान्य पाहुणे म्हणून आहेत। त्याशिवाय देवस्थानचे अध्यक्ष घनश्याम आरोसकर, सचिव अर्जुन आरोसकर आणि झडपी मेंबर सौ दीक्षा कानोळकर यांच्या उपस्थितीत उद्घाटन सोहळा होणार आहे आणि त्यावेळेला या परिसरातील ज्येष्ठ भजनी, नाट्य कलाकार, हार्मोनियम वादक असे कलाकारांचे सन्मान इथं होणार आहे। त्यापैकी श्री आत्माराम विठ्ठल तिरोडकर, श्री सुरेश तुकाराम कौठणकर, श्री वासू सगुण कौठणकर, श्री सगुण गोविंद बुगडे आणि श्री सूर्यकांत कृष्णा मयेकर अशा थोर कलाकारांचे इथं सन्मान होणार आहे। त्या व्यतिरिक्त सकाळी 9:30 वाजता किरण रायकर या नवोदित कलाकारांचे गायन होणार आहे व 10 वाजता उद्घाटन होणार आहे। त्यानंतर दुपारी 11:30 वाजता सोनिक वेलिंगकर बासरी वादन तसेच मुंबईची प्रख्यात गायिका श्रीमती केतकी चैतन्य शास्त्रीय गायन, उपशास्त्रीय गायन होणार आहे। त्यानंतर गोव्यातील तरुण तडफदार असे तबला वादक तुकाराम गोवेकर, बाबाजी पेडणेकर, बुद्धेश तळकर या 3 जणांचा तबला सोलो सहवादन ते उत्कृष्ट असे कलाकार गोव्यातील आहेत। इथली स्थानिक जिनत गोवेकर हरमलकर हिचं गायन होणार आहे। त्यानंतर परत एकदा पेडणे परिसरातील आणि ज्यांनी महाराष्ट्र आणि झी टीव्ही, सारेगमप या अशा वाहिन्यावर ज्यांनी कार्यक्रम सादर केलेले असा थोर कलाकार विश्वजित मिस्त्री यांचं गायन शास्त्रीय, उपशास्त्रीय होणार आहे। तसेच गोव्यातील सम्राट सीताराम ज्याला पारितोषिक मिळालं अशी अर्चना कामुलकर हिचं गायन होणार आहे व त्यानंतर मास्तरांचे वामनराव पिळगावकरांचे ज्येष्ठ शिष्य पांडुरंग राऊळ, गणेश पारसेकर, विठ्ठल शिरोडकर, प्रल्हाद गांवस, महाबळेश्वर चारी, सुरेश केरकर, सूरज सहकारी त्यांचा अभंग गायन, नाट्यगीत असा कार्यक्रम होणार आहे व शेवटी पुणे येथील सुप्रसिद्ध गायक सुरंजन खंडाळकर यांचे गायन होणार आहे। असा भरगच्च संपूर्ण दिवसाचा जेणेकरून गायन आहे, हार्मोनियम वादन सुद्धा, तबला वादन आणि त्याशिवाय बासरी वादन असा सगळा कार्यक्रम इथं होणार आहे। खास करून पंडित परशुराम कामुलकर आणि पंडित वामनराव पिळगावकर हे गोव्यातील 2 मोठी रत्न होती। परशुराम कामुलकर हे मुंबईला जरी महाकाजन कोलवाड इथं त्यांचं वास्तव्य, घर त्यांचं तिकडे अजून आहे, ते मोठे तबलावादक त्यावेळेला म्हणजे पोर्तुगीज शासनाच्या वेळेला गोवा स्वतंत्र होण्यापूर्वी मुंबईहून कोणी जर गायक आले तर तबलावादक कोण? परशुराम कामुलकर अवघे गायक होते, त्यांना बोलवायचे आणि एकदम उत्कृष्ट लयदार वाजवणारे परशुराम कामुलकर त्यांची 24वी पुण्यतिथी होत आहे। काही मित्रमंडळी त्यांच्या गावी तिथं थोडी वर्ष केली, नंतर आम्ही कारण वामनराव पिळगावकर हे परशुराम कामुलकर यांचे शिष्य आहे, त्यामुळे आम्ही कसं केलं, गुरु आणि शिष्य या दोघांचं स्मरण व्हावं, त्यामुळे परशुराम कामुलकर गुरु आणि त्यांचे शिष्य वामनराव पिळगावकर। त्यामुळे वामनराव पिळगावकर जसं आम्ही पाहतो की गोव्यात भजनी क्षेत्रात मनोहरभाऊ शिरगावकरांचं नाव घेतलं जातं, रामनाथ मटकर आहेत, नरहरी वळवळीकर आहेत, दत्ताराम वळवळीकर आहेत, असे कलाकार मोठमोठे झाले। त्यावेळेला पासून जी प्रथा चालून आली भजनाची, ती प्रथा पुढे नेण्यासाठी गोव्यातील वामनराव पिळगावकर आणि पंडित सोमनाथ बुवा चारी हे दोघं मोठे दिग्गज कलाकार ज्यांनी संपूर्ण गोव्यातील ग्रामीण भागात आणि अनेक कलाकार होते, तसे आमचे
शिवोलचे जे आमचे चांगले कलाकार इथले शिवोलचे होते, मांद्रेकर, मनोहर मांद्रेकर आणि असे मोठे कलाकार होते यांनी शिक्षण दिलंच, पण खास करून पंडित वामनराव पिळगावकर यांनी पूर्ण गोव्यात गेली 60 वर्ष आमचा त्यांचा जवळचा सहवास होता, म्हणून आम्हाला त्यांची अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या. आपण स्वतः पिळगाव गावाहून चालत कोलवाडा यायचे. ते नारायण हदळकर म्हणून बिल्डर होते कोलवाडा, त्यांच्या घरी तिथं त्यांना शिकवायचे आणि तिथून पुढे मागासनाथ जायचे. असे अनेक गावात त्यांनी चालून त्यावेळेला, इव्हन गोवा स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा असे मोठे कलाकार ज्यांनी भजन क्षेत्र झालंच पण नाट्य क्षेत्रात मोठं कार्य केलं. जुन्या नाटकातील चाली म्हणजे आमच्या म्हापशाजवळ गिरी इथं पालक शिक्षक संघ गिरी म्हणून गेली 40 वर्ष ही संस्था वामनराव पिळगावकर यांच्या मार्गदर्शनासाठी कला अकादमी नाट्य स्पर्धेत नाटकं घातली. भजन स्पर्धेत मनोहरभाऊ शिरगावकर प्रथम पारितोषिक मिळालं ते वामनराव पिळगावकर यांच्या मार्गदर्शनामुळे. त्यामुळे वामनराव पिळगावकर फक्त भजनी कलाकार नव्हते, तर ते उत्कृष्ट नाट्य दिग्दर्शक, संगीत दिग्दर्शक आणि उत्कृष्ट शिक्षक. कशा प्रकारे विद्यार्थ्यांना शिकवावं, भजन, पखावज, तबला हे चांगलं त्यांना कळायचं. त्यामुळे अनेक विद्यार्थी गोव्यात झाले. अनेक त्यांनी कार्यक्रम असे केलेले आहेत की मोठमोठे कलाकार महाराष्ट्रातील सुद्धा त्यांना मान देत असत. कारण भजन क्षेत्रातील सुद्धा विलंबित लयीतील मास्तरांचं एक खास वैशिष्ट्य होतं की विलंबित लयीमध्ये जयराम कृष्ण म्हणणे किंवा अभंग म्हणणे गोव्यात संपूर्ण त्यांचे वैशिष्ट्य होतं. तसेच पंडित सोमनाथ बुवाचारी सुद्धा उत्कृष्ट गायक, शिक्षक. त्यामुळे ही मोठी मंडळी त्यांचं स्मरण व्हावं म्हणून वामनराव पिळगावकर यांचं दरवर्षी शिष्य, हितचिंतक यांच्यामार्फत खास करून दुसरा मुद्दा इथं आम्ही उपस्थित करतो, खास करून तो म्हणजे हे संमेलन आम्ही ग्रामीण भागातच करतो. याचं कारण असं आहे की आम्हाला सर्वांना माहीत आहे की पणजी किंवा फोंडा, मडगाव, वास्को या शहरात अनेक कार्यक्रम होतात, पण ग्रामीण भागातील जे हौशी कलाकार आहेत, जे चांगले विद्यार्थी शिकतायत, त्यांना असे कार्यक्रम बघायला मिळत नाहीत, ऐकायला मिळत नाही. आणि त्यामुळे आम्ही आता हा 7वा संगीत समारोह, याच्यापूर्वी 6 संगीत समारोह जी केली ती संपूर्ण गावामध्ये, विरनोड्या गावामध्ये, नागझर गावामध्ये, पिळगाव गावामध्ये, सांगोर्डा अशा तऱ्हेची आणि कुंडई ब्रह्मेशानंद मठामध्ये, जेणेकरून गावातील लोकांना संगीत संमेलन आणि ते कलाकार कशा प्रकारे आपली कला सादर करतात हे कळावं म्हणून हा मुद्दा आम्ही ठेवलेला आहे की ग्रामीण भागात मुद्दाम ही संमेलन करावं. हांव एक शिष्य जावन आहा तेंचो. जेन्ना म्हाका आमचे महाबळेश्वरचार्य आमचे शिष्य म्हाजेच ते जेन्ना आमकां एक शब्द घातलो तेणी की तुमच्या प्रांगणात हांगासर एक बरो एक परिसर आहा, निसर्गरम्य आसा, सुंदरसो परिसर आहा, एक अशें आयोजन करचें अशी आपली इच्छा आहा. तेन्ना कितें करचें तर आमी ते शब्द आमी जेन्ना देवस्थान कमिटी कडेन जेन्ना हो शब्द घातलो तेन्ना आमकां बरो प्रतिसाद मेळ्ळो. खुबश्या लोकांनी होकार दिलो आणि आम्ही आज तुमच्या मिडियाच्या मार्फत, प्रसिद्धी माध्यमाच्या मार्फत आमकां अशी मदत जाय की हो जो कार्यक्रम आहा 19 नोव्हेंबर आयतारा जाता तितलो फोकस दिवचो अशें दिसता म्हाका.